गोलंदाजीवरती आणि यश जो आक्रमक फलंदाज आहे त्याला मात्र जागेवर ठेवण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत 3 चेंडू झालेत. 3 चेंडू 7 धावा दिलेल्या आहेत त्या मकरंदने. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण जो पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती जर 6 धावा त्याने दिल्या होत्या, तो षटकार होता, तो जर सोडला तर सुंदर कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र मकरंद यांनी केलेला आहे. यावेळेला आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. यावेळेला मात्र जोरदार प्रहार केला. चेंडू जाईल आकाशाच्या दिशेने. यावेळेला कोणतीही चूक करणार नाही खेळाडू, लॉंग ऑफचा खेळाडू. आणि यावेळेला मात्र बाद होईल तो फलंदाज सुदर्शन. सुंदर असं कमबॅक केलाय. पहिल्या मात्र महागडं षटक पडलं. पहिल्या षटकामध्ये निलेशांचं पहिलं षटक 31 धावा दिल्यानंतर त्या गोलंदाजाला मात्र बाद करण्यात आलं आणि त्याच्या फेक नो बॉल साठी बाद करण्यात आलं. त्याची जागा घेतली मात्र दुसरा गोलंदाज अविनाश यांनी एक चेंडू टाकला. त्या एका चेंडूवरती 1 धाव दिली. त्यानंतर मात्र मकरंद आला. मकरंदने मात्र पहिल्या चेंडूवरती 6 धावा दिल्या. त्यानंतर सुंदर असं कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र केला आणि त्या प्रयत्नाला मात्र यश मिळालं आणि सुदर्शन नामक फलंदाजामार्फत त्याला मोठा मासा गाळायला लागला. त्याच्या पहिली सफलता त्याला मिळाली आपल्या संघासाठी, मण्या मानवी 11 संघासाठी. यावेळेला मात्र सुदर्शनची जागा घेईल सुनील कांबळे. सुनील कांबळे नावाजलेला असा अष्टपैलू खेळाडू म्हणावा लागेल आपल्या संघासाठी. सर्व खेळाडू किंग्स 11 पनवेल संघासाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या किंग्स 11 पनवेल संघामार्फतच ही बाटिया प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. यावेळेला मात्र बॅटचं एज घेऊन चेंडू जाईल फर्स्ट स्लिप कडे. या ठिकाणी कोणतीच चूक करणार नाही फर्स्ट स्लिपचा खेळाडू आणि या ठिकाणी बाद होईल तो सुनील कांबळे. माघारी धाडले. सुंदर कमबॅक करावा म्हणावा लागेल. बॅक टू बॅक 2 विकेट संपादन केलेत मकरंद नामक गोलंदाजाने. डावखोरा हाताचा हा गोलंदाज जोरदार डाव झाला पाहिजे. आता मात्र हॅट्रिकची संधी असेल ना मकरंद याला. धावसंख्या झालेली आहे ती 38. हॅट्रिकची नामक संधी, पहिली हॅट्रिक म्हणावी लागेल. पहिले हॅट्रिकची संधी मिळालेली आहे ती मकरंदला. पहिल्या षटकामध्ये 31 धावा दिल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमबॅक केलाय तो मण्या मानवी 11 संघाच्या गोलंदाजाने. आपल्या संघासाठी दुसरं षटक. सुंदर असं गोलंदाजी पाहायला मिळते मकरंद यांची. जर गोलंदाजी आवडली असेल तर जोरदार डाव झाला पाहिजे या गोलंदाजासाठी. आपला हक्काचा खेळाडू आहे हा, याला प्रोत्साहन दिलं पाहिजे याच्या या गोलंदाजीसाठी. 3री विकेट संपादन करेल का? हॅट्रिक आपल्या नावावर. आजच्या दिवसाची पहिली हॅट्रिक होईल का मकरंदची? पाहायचंय आपल्याला या चेंडूवरती. आता मात्र क्षेत्ररक्षण सजवताना आपल्याला पाहायला मिळतंय. त्याला ही आशा आहे काहीसा नवीन जो फलंदाज असेल तो मात्र आपली विकेट सोडण्याची संधी नामक संधी असू शकते. ती संधी कोणती संधी चुकवणार नाही मकरंदचा हा चेंडू. यावेळेला मात्र नामी संधी आलेली आहे. पहिली हॅट्रिक होईल का? आणि पहिले हॅट्रिक झालेले आहे ते मकरंद यांची. जोरदार डाव झाला पाहिजेत मकरंद याच्यासाठी. बीपीएल बाटिया प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. या पर्वाचा पहिला मानकरी ठरलेला आहे तो मकरंद. हॅट्रिक घेतलेले, पहिली हॅट्रिक घेतलेले. पहिले हॅट्रिक आपल्या नावावरती संपादन केलंय. पहिल्या चेंडूवरती त्याने विकेट घेतली होती सुदर्शनची. दुसऱ्या चेंडूवरती मात्र घेतली विकेट सुनील कांबळेची आणि आता तिसरा सुमेध कांबळे. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सुंदर कमबॅक केलाय पहिल्या षटकानंतर.